हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव अयन दक्षिण ऋतू वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे. रात्री 9:19 नवमी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे. सकाळी 9:08 अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ऐंद्र योग आहे. उद्या पहाटे 4:25 वैदुर्ती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सकाळी 8:16 बहुकर्णाला आणि रात्री 9:19 बालवकर्णाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य सिंह राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु कर्क राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:22 तर सूर्यास्त सायंकाळी 7:02 असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो. असंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह हा 18 ऑगस्ट पासून अस्तंगत झालेला आहे, होत चाललेला आहे. तर वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह हा 26 जुलै पासून वक्री होत चाललेला आहे. तर हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील गोचरीने ज्योतिष आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो, आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभुराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभवादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्षे बृहस्पती वासरे विशाखा नक्षत्र ऐंद्र योगे विष्टी करणे अष्टमी शोभतीत वीर गोत्रात उत्पन्न में कडप मोह पात्र दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातातील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मलाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8:16 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 22, 23, 26, 30, 31 सप्टेंबर दिनांक 4 आणि 5. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिनांक 20, 23 आणि 26. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 30 सप्टेंबर दिनांक 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक 26, 27, 28, 31 सप्टेंबर दिनांक 7. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक 20, 23, 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. तर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 26, 28 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 24, 29 सप्टेंबर दिनांक 2. देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. यामध्ये आपण महादेव आणि विष्णू यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीमधील
जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये दुर्गाष्टमी आहे. सकाळी 8 वाजून 16 मिनिटांपर्यंत भद्रा योग देखील आहे मित्रांनो. या दुर्गाष्टमी संबंधी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो आपण पाहू शकता. आणि 8 वाजून 16 मिनिटापर्यंत भद्रा योग असल्यामुळे हा राहूच्या अंडर येतो, त्यामुळे हा अशुभ योग आहे. शक्यतो या वेळेमध्ये आपण रेग्युलर कामे करा, महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला त्यास अपयश येण्याची शक्यता राहील. बुध बृहस्पती पूजन आज आपल्याला श्रावण मासामध्ये विशेष पूजा म्हणून करायची आहे मित्रांनो. अष्टमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. आग्नेय पृथ्वीवर रात्री 9 वाजून 19 मिनिटानंतर हजर आहे, ज्याचा आपल्याला सहसा काही उपयोग होणार नाही मित्रांनो. जे रेग्युलर आहे ते आपण करू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही. राहू काळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे शक्यतो आपण रेग्युलर कामे करा, महत्वाची विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला त्यात अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो.